नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या हिंदूमधून सनातन चॅनलवर। आजच्या धावपळीच्या जगात प्रत्येक जण यशस्वी होण्यासाठी झटत आहे, पण मनाच्या आत खोलवर एक भीती लपलेली असते। जर अपयश आलं तर ही भीती इतकी मोठी होते की अनेकदा लोक प्रयत्नच करायला घाबरतात। नोकरी, व्यवसाय, परीक्षा किंवा नातेसंबंध, प्रत्येक ठिकाणी असफलतेची सावली डोक्यावर फिरते। ज्ञानेश्वरी अध्याय 2 ओवी 485। जो अपयशाची भीती बाळगतो तो खऱ्या कर्ममार्गावर पाऊल टाकूच शकत नाही। जो निर्भय होतो त्यालाच आत्मज्ञानाची दारे उघडतात। अर्थ, अपयश हे मार्गातील एक टप्पा आहे, त्याची भीती बाळगणारा पुढे जाऊ शकत नाही। निर्भय मनानेच खरे यश मिळते। आज आपण पाहतो की विद्यार्थी परीक्षा देताना, तरुण नोकरी शोधताना किंवा उद्योजक नवीन काम सुरू करताना सर्वाधिक घाबरतो त्या अपयशाला। पण हाच श्लोक सांगतो की भीतीने आपण मागे सरकतो तर धैर्याने पुढे पाऊल टाकणारा व्यक्तीच नवीन वाट निर्माण करतो। स्वीकार करा, अपयश हे नैसर्गिक आहे। अपयश म्हणजे शेवट नाही, तो पुढच्या यशाचा पाया आहे। उदाहरण, एखादा खेळाडू पराभूत झाला तरी पुढील स्पर्धेसाठी तयारी करतो। लहान पावले टाका मोठ्या स्वप्नासाठी। मोठा यश एका दिवसात मिळत नाही, छोटे प्रयत्न महत्त्वाचे आहेत। उदाहरण, दररोज 10 शब्द शिका, काही वर्षांनी भाषा येईल। भीतीला सामोरे जा। जितक्या वेळा आपण भीती टाळतो तितकी ती वाढते। तिला सामोरे गेल्यावर ती लहान वाटते। उदाहरण, स्टेज फ्राईट असणारा मुलगा दररोज छोट्या प्रेक्षकांसमोर बोलू लागला तर भीती नाहीशी होते। तुलना सोडा, स्वतःशी स्पर्धा करा। इतरांच्या यशाने घाबरू नका। कालच्या स्वतःपेक्षा आज चांगलं होणं हेच खरं यश आहे। उदाहरण, 60 मार्क्सवरून 75 वर गेलेला विद्यार्थी स्वतःच विजेता आहे। आध्यात्मिक आधार घ्या। प्रार्थना, ध्यान, सकारात्मक वाचन यामुळे मन शांत होते। उदाहरण, रोज सकाळी 10 मिनिटे ध्यान केल्याने भीती कमी होते। मानसशास्त्र आधुनिक रियालिटी चेक। मानसशास्त्र सांगते की 85% भीती ही फक्त मनातली कल्पना असते, जी कधी प्रत्यक्ष घडतच नाही। संशोधन दर्शवते की ज्यांनी अपयशाला सामोरे गेलं त्यापैकी बहुतेक लोक पुढील प्रयत्नात यशस्वी झाले। मित्रांनो, असफलतेची भीती म्हणजे अंधारासारखी आहे। जो अंधाराला घाबरतो तो प्रकाशाकडे जाऊ शकत नाही। ज्ञानेश्वरी आपल्याला शिकवते की निर्भय बना, प्रयत्न सुरू ठेवा। अपयशच पुढच्या यशाचा दार आहे। आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।